नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षक हो, स्मरण अहिल्यादेवी हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय आणि या कार्यक्रमाला खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या श्रोत्यांचा रसिकांचा आम्हाला लाभतो आहे। जवळजवळ महिनाभर ही शृंखला आम्ही राबवतो आहोत, त्यामध्ये विविध वक्ते येऊन आपले लेख सादर करून गेले आणि अहिल्यादेवींचं खरंच म्हणजे चरित्रच असं आहे किंवा त्यांच्याविषयी लिहू तेवढं खरं तर कमी आहे आणि ते आपण अल्प प्रमाणात का होईना सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर प्रेक्षक हो, आज आपल्याकडे वक्त्या मनीषा देवळे आपल्या सोबत आहेत, ज्या एक्स बँकर आहेत आणि चिन्मय मिशनच्या मुंबई शाखेच्या सेक्रेटरी या पदावर त्या आरूढ आहेत आणि ते सगळं पद त्या सांभाळत आहेत। चिन्मय मिशनचं देखील कार्य खूप सुपरिचित असं आहे आणि अगदी नव्या पिढीला अगदी लहानांना घडवण्याचं काम आणि युवकांना घडवण्याचं काम चिन्मय मिशनच्या माध्यमातून होत असतं। मनीषा ताई, मनपूर्वक स्वागत आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये। आणि आजचा हा कार्यक्रम आहे त्यामध्ये तुम्हाला सहभागी करून घेताना आम्हाला खूप आनंद होतोय। मुसद्दी अहिल्यादेवी म्हणजे तळपती शमशेर आणि लखलखती वीज होती। त्यांनी आपले आयुष्य लोककल्याणासाठी आणि कार्यासाठीच वेचलं आणि प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केलं। संपूर्ण भारतात अनेक विहिरी, तलाव, कुंड, घाट बांधलेले आहेत, रस्ते, पूल निर्माणही केले। जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलं जातं ते काम लोकमाता अहिल्याबाईंनी केलं। उद्योगधंद्याला आणि त्याच्या विकासाला प्राधान्य देऊन त्यांनी सगळं काम पाहिलं आणि याचा आढावा अहिल्याबाईंचा न्यायनिवाडा कसा होता या लेखातून आपल्यासमोर मनीषाताई सादर करतात। मनीषाताई, तुम्हाला विनंती आहे तुम्ही लेखाचं वाचन करावं। धन्यवाद। उगवत्या सूर्याची सोनेरी किरणांनी महेश्वराचा नर्मदा घाट उजळून निघाला होता। त्या प्रसन्न समयी नर्मदे स्नान करून घाटाच्या पायऱ्या चढत एक जण आपल्या बरोबरीच्या इसमास म्हणत होता, या नर्मदाबाईचं पाणी जितकं पावन तितकाच आमच्या अहिल्या मातेचा राज्यकारभार, न्यायनिवाडा चोख आणि समाधान देणार आहे। मी त्यांच्या आदर्श न्यायनिवाड्याची बरीच कीर्ती ऐकली आणि तो प्रत्यक्ष बघण्यासाठी म्हणूनच खास महाराष्ट्रातून येथे आलो आहे। दुसरा इसम उद्गार, होय ना, मग बघा तुमचं नक्कीच समाधान होईल, महेश्वरचा निवासी आत्मविश्वासाने बोलला। रोजच्या दिनक्रमाप्रमाणे अहिल्याबाई आपली शिवपूजा आटोपून फडावर आल्या। पांढरे शुभ्र लुगडं ल्यायलेल्या अहिल्याबाईंच्या अंगावर एकही दागिना नव्हता, मात्र त्यांच्या चेहऱ्यावरच्या सात्विक तेजानेच दरबारातल्या लोकांवर प्रभाव पडत होता। बाईंनी प्रथम त्या दिवशीचा पत्रव्यवहार बारकाईने पाहिला। महेश्वरापासून दूर राहणाऱ्या ज्या लोकांना प्रत्यक्ष दरबारात येता येत नाही त्यांनी पत्रातून आपल्या अडचणी, तक्रारी कळवल्या होत्या। अहिल्याबाईंनी लगेच त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। पत्रव्यवहाराचे काम संपताच दरबारातील एक वयस्क महिला अहिल्याबाईंपाशी न्याय मागण्यास पुढे आल्या। बाई इंदोरहून आल्या होत्या। त्यांनी आपली कैफियत मांडली की त्यांचे पती देवीचंद सराफ यांनी विहित मार्गानेच पण भरपूर धन मिळवलेले होते, पण त्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा त्यांच्या घरातीलच माणसं देवीचंदच्या बायकोचा पैशासाठी छळ करू लागली होती। न्याय मिळवण्यासाठी त्या बाई तुकाजी सुभेदाराकडे गेल्या, तर तुकोजींनी बाईची जायदादच जप्त करण्याचा आदेश दिला। त्यामुळे घाबरून त्या बाई महेश्वरास अहिल्याबाईंकडे न्यायनिवाडा मागण्यासाठी आल्या होत्या। अहिल्याबाईंनी सर्व समजून घेऊन त्या सराफाच्या पत्नीला धीर दिला आणि सांगितले की आपल्या राज्यात विधवेच्या धनाला कोणालाही कदापि हात लावता येणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा। अहिल्याबाईंचा हा निवाडा ऐकून दरबारात जमलेल्या सर्व लोकांना आपल्या न्यायी राजकर्तीबद्दल अधिकच अभिमान वाटला। न्यायदान करताना प्रत्यक्ष सुभेदाराविरुद्ध तक्रार आली तरी बाई त्याचा मुलाहिजा ठेवत नाही, हे पाहून त्यांच्या न्यायनिवाडा पाहण्यासाठी खास दूरवरून आलेल्या लोकांनाही नवल तर वाटलेच, पण आनंदही झाला। दरबार संपल्यावर अहिल्याबाईंनी ताबडतोब तुकोजींना खरमरीत पत्र लिहिले। देवीचंद सराफाच्या विधवेची तक्रार आली आणि आमची मान शर्मेने खाली गेली। आपल्या प्रजेला लुटणारा सुभेदार म्हणून आपली झालेली कीर्ती कानी आली, त्या बाईंच्या द्रव्यातील कपर्दिकेसही हात लावू नये। होळकर म्हणजे खंडणीखोर लुटारू नव्हेत, हे ध्यानी घ्या।
जनतेला धाक दाखवून तुम्ही परस्पर महसूल गोळा करता कामा नये. अहिल्याबाईंच्या लेखणीलाही प्रसंगी शस्त्रासारखी धार चढत होती. सुभेदार झाल्यावर सुरुवातीला तुकोजी अहिल्याबाईंच्या आज्ञेत वागत होते, पण नंतर तुकोजींची पत्नी रखमाबाई तसेच इतर विघ्न संतोषी लोकांनी तुकोजींना तुम्ही सुभेदार असूनही कारभारात तुम्हाला काहीच अधिकार नाही असे म्हणून बिथरवले होते. तुकोजींवरही मद्य आणि विलासाचा अंमल होताच, त्यामुळे त्यांना नेमून दिलेला पैसा कमी पडायला लागला आणि ते परस्पर जबरीने महसूल गोळा करू लागले होते. महसूल गोळा करण्याचा अधिकार पेशव्यांनी स्वच्छ कारभाराच्या अहिल्याबाईंकडेच दिला होता. अहिल्याबाईंच्या या पत्रामुळे तुकोजी वरमलेच. अहिल्याबाई चोख राज्यकारभार व्हावा म्हणून आदर्श व्यवस्था केली होती. अहिल्याबाईंनी चोख राज्यकारभार व्हावा म्हणून आदर्श व्यवस्था केली होती. दौलतीची मुख्य जबाबदारी मामलतदाराकडे असे. त्याच्या हाताखाली कमावीसदार असे. त्याला मदत करण्यासाठी दिवाण, फडणीस, चिटणीस, पोतनीस, दप्तरदार, देशमुख, कुलकर्णी, पाटील असे अधिकारी असत. प्रत्येकाचे अधिकार आणि कर्तव्ये ठरवून दिलेली होती, त्यामुळे सर्व कारभार सुरळीत चाले. कोणी आपल्या कामात कसूर केलेली लगेच लक्षात येऊन त्याला वरून जरब बसत असे. सुभेदार तुकोजीचा मुलगा मल्हारराव दुसरा यालाही आपल्या राज्याचे हित कळत नव्हते. तो रोज काही ना काही राज्यविरोधी उपद्व्याप करून ठेवत असे. अहिल्याबाईंनी त्याला धारेवर धरले असता तो त्यांचे बोलणे अगदी निमूटपणे ऐकण्याचा ढोंगीपणा करी. पण चाणाक्ष अहिल्याबाईंनी त्याची लबाडी आणि दौलती विरुद्धच्या कारवाया जाणून त्याला कैदेत ठेवण्यासही मागे पुढे पाहिले नाही. रयतेच्या त्या प्रेमळ माता असल्यामुळे रयतेच्या शत्रूला त्यांनी कधी क्षमा केले नाही. सिरोजला राहणाऱ्या एका सराफाच्या विधवा पत्नीने आपल्या धनाच्या वारशासाठी मुलगा दत्तक घेण्याचे ठरवले होते, पण सिरोजचे कामवीसदार त्याच्याकडून 2 लक्ष नजराणा मागवत होते. ती बाई अहिल्याबाईंकडे न्यायासाठी आली तेव्हा त्या विधवा बाईला दत्तक घेण्याचा पूर्ण अधिकार असून त्यासाठी नजराणा देण्याची अजिबात गरज नसल्याचे अहिल्याबाईंनी सांगितले आणि त्या नजराणा मागणाऱ्या कमवीसदारलाही कडक खलिता पाठवला. एकदा लागोपाठ पडलेल्या 2 वर्षांच्या दुष्काळामुळे एका गावातील शेतकरी शेतसारा भरू शकले नाही. गावातील शेतसारा वसूल करून तो सरकार भरणा करण्याची जबाबदारी गावच्या पाटलाकडे असे. पाटलांनी शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती जाणून त्यांच्याकडून शेतसारा गोळा केला नाही. त्यावेळी त्या गावच्या कमवीसदारने शेतकऱ्यांच्या घरावर जप्त्या काढल्या. त्यांच्या घरातील भांडीही शिल्लक ठेवली नाहीत. तेव्हा पाटलीनबाई अहिल्याबाईंकडे कैफियत घेऊन गेली. अहिल्याबाईंनी कमवीसदाराला दरबारात बोलवून त्याची चांगलीच खरडपट्टी काढली आणि त्या गावातला मदतही केली. आपले राज्य रयतेची लूट करणारे नसून तिचा पुत्रवत सांभाळ करणारे आहे हे अहिल्याबाई आपल्या न्यायनिवाड्याने सिद्ध करीत असत. वा, खूप छान. म्हणजे न्यायनिवाडा कसा करावा, म्हणजे आज जे वकिलीचं शिक्षण घेत असतील किंवा कुठल्याही कंपनीमध्ये मॅनेजमेंटमध्ये असतील त्यांनी सुव्यवस्थापन कसं करावं आणि न्यायनिवाडा कसा करावा याचा एक आदर्श अहिल्यादेवी होळकर होत्या आणि खूप छान असं उत्कृष्ट लेखामध्ये त्याचं रूपांतर तुम्ही केलेलं आहे. खूप खूप आभार मनीषाताई, तुम्ही इथे आलात आणि मला वाटतं वेगवेगळे कार्यक्रम आपण इथे आयोजित करत असतो आचार्य 90 FM च्या माध्यमातून. तर तुम्ही दरवेळी आम्हाला सहकार्य करावं, तुमचा सहभाग आम्हाला आवडेल अशी मी तुम्हाला विनंती करते. तर प्रेक्षक हो, आज स्मरण अहिल्यादेवी या कार्यक्रमात आपण मनीषाताई देवळे यांना सहभागी करून घेतलं होतं आणि आज आपण अहिल्याबाईंचा न्यायनिवाडा कसा होता हे लेखातून जाणून घेतलं. आमची ही शृंखला तुम्हाला नक्कीच आवडत असेल अशी आम्ही खात्री बाळगतो आणि तुमच्या कमेंट्स आणि काही अभिप्राय असतील ते आमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवावेत, कारण आम्हाला मदत होईल पुढचे काही प्रोजेक्ट्स करण्यासाठी. तर तुमच्या सूचना काही असतील तर त्या आम्हाला जरूर आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात. पुन्हा एका नवीन वक्त्यांसह भेटणार लवकरच आहोत स्मरण अहिल्यादेवी या कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद.